जागतिक दिव्यांग दिनानिमित्त वाकी बेटोरोली ग्रामपंचायतीत विशेष उपक्रम राबविण्यात आलाय। दिव्यांग दिन हा केवळ औपचारिक सोहळा नसून दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी संवेदनशील व सक्षम व्यवस्था निर्माण करण्याची आठवण आहे, असे मत ग्रामपंचायत अधिकारी डॉक्टर ज्योती केदार यांनी व्यक्त केले। त्या म्हणाल्या, प्रत्येक दिव्यांगामध्ये विशिष्ट कौशल्य दडलेले असते। योग्य संधी मिळाल्यास ते समाजासाठी प्रेरणादायी ठरू शकतात। शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि शासकीय योजनांचे लाभ दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचविणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी असून ती निष्ठेने पार पाडली जाईल। यावेळी दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी ज्ञानदीप गटाची स्थापना करण्यात आली। या गटाच्या माध्यमातून त्यांच्या समस्या ग्रामपंचायत स्तरावर त्वरेने सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास डॉक्टर केदारे यांनी व्यक्त केलाय। उपस्थित दिव्यांग बांधवांनी डॉक्टर ज्योतिताई केदारे यांचे मनपूर्वक आभार मानले। तसेच दिव्यांग दिनानिमित्त त्यांचा सत्कारही करण्यात आलाय। कार्यक्रमाला भीमराव डोळस, एकनाथ मराडे, अर्जुन डहाळे, मोहनसिंग परदेशी, कविता परदेशी, रेखा रूपवटे, द्वारका पारधी, मधुकर दोरे आदींची उपस्थिती होती। प्रहार सेवक सपन परदेशी यांनी सांगितले की समान हक्क, समान संधी आणि सर्वसमावेशक समाज घडविण्याचा संदेश देणारा हा उपक्रम प्रशंसीय। डॉक्टर केदारे नेहमीच दिव्यांग बांधवांसाठी संवेदनशीलतेने कार्य करतात। वाकी बेटरोली ग्रामपंचायतीचा हा उपक्रम समाजातील सर्वसमावेशकता आणि प्रशासनाच्या बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरल्याचं त्यांनी नमूद केलंय। दिव्यांग दिन 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सर्व बांधवांना माझ्याकडून मी डॉक्टर ज्योती केदारे, ग्रामपंचायत अधिकारी वाकी बेटोरली, तुम्हाला सगळ्यांना दिव्यांग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। संकल्प, साहस आणि स्वाभिमानाने जीवन जगणाऱ्या सर्व दिव्यांग बांधवांना दिव्यांग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। दिव्यांग हे एक आपली शक्ती दिलेली आहे असं समजून समाजामध्ये जे दिव्यांग पुढे येतात आणि समाजासाठी काहीतरी करतात, यातील एक चांगलं उदाहरण म्हणजे आपल्या गावातील सपन भाऊ आहे। त्यांच्याबरोबर ते गावातील इतर दिव्यांगांना पुढे आणत असतात आणि समाजासाठी कार्य करत असतात। तर त्यांच्या या प्रेरणेला आज दिव्यांग दिनानिमित्त माझा सलाम आहे। आपली जिद्द, आपलं कर्तृत्व आणि आपल्या जिद्दीच्या बळावरती समाजामध्ये एक चांगलं स्थान निर्माण करतायत। त्यासाठी देखील आपण या सर्व दिव्यांग बांधवांना आज समाजामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची जी शक्ती त्यांच्यामध्ये आहे, त्यासाठी आपण या सगळ्या दिव्यांग बांधवांना आज ग्रामपंचायतीच्या वतीने गुलाब पुष्प देऊन आणि UDID कार्ड वाटप करून आज आपण हा दिव्यांग दिन साजरा करत आहोत। तर पुनश्च एकदा माझ्या वतीने, ग्रामपंचायतीच्या वतीने आणि सर्व गावाच्या वतीने दिव्यांग बांधवांना दिव्यांग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छांचा दिवस नाहीये, तर समान हक्क, समान संधी आणि सर्वसमावेशक समाज घडवण्याचा संकल्प आहे। आणि याच निमित्ताने आज आपण सगळ्या दिव्यांगांचं जीवन आनंदी, उज्ज्वल करण्यासाठी, त्यांना समाजाच्या प्रत्येक प्रगतीच्या घटकामध्ये समावेश करून घेण्यासाठी आज आपण या दिव्यांग दिनाच्या निमित्ताने या सर्व दिव्यांग बांधवांचा, आपल्या गावातील CRP आहे सविताताई कडाळी यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण या दिव्यांग बांधवांचा आज आपण बचत गट स्थापन करत आहोत। आणि या सर्वांच्या सूचनेमधून आपण या दिव्यांग बांधवांच्या बचत गटाचं नाव ज्ञानदीप असं ठेवत आहोत की यांच्या या बचत गटाच्या माध्यमातून आपण प्रगतीचा एक दुवा साधणार आहोत। आणि दिव्यांग बांधवांचा बचत गट आज आपण इथे स्थापन करून एक समाजासाठी काहीतरी वेगळं उदाहरण निर्माण करत आहोत। तर पुनश्च एकदा या दिव्यांग बांधवांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि पुनश्च एकदा यांची प्रगती अशीच होत राहो हीच आशा व्यक्त करते। ब्युरो रिपोर्ट।